बल्ले हो गई तू बल्ले बल्ले हो जाएगी बल्ले बल्ले। तुम्हाला वाटत असेल मी उगा नाचतोय पण नाही. आज एक गोष्ट आपली जी आली, मी मग ह्याच्या आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की काहीतरी येणार आहे, ते आज आलेलं आहे. मी लय एक्साइटेड आहे त्याला ओपन करायला. वेलकम टू एनी वाईब्स एनी ब्लॉग्स. नमस्कार. केसांकडे दुर्लक्ष करा. खूप एक्सायटेड आहे मी यासाठी. खूप दिवसापासून वेट करत होतो. खूप मेहनत करून घेतलं हे आपण. फर्स्ट टाइम काहीतरी घेतलं आहे, म्हणजे थोडीशी मोठी रक्कमच आहे. ट्राय केलं होतं फोडायला, पण मी म्हटलं आधी तुमच्यासोबत फोडूया, ओपन करू, फोडू नये. सॉरी. चला. हे तुमच्यासाठी मोठी गोष्ट नाही ही, पण मोठी गोष्ट माझ्यासाठी. मी आज आणलेला आहे हॉलीलँडचा LA-K1 माईक. हां, माईक आहे. तुम्हाला वाटत असेल माईकसाठी काय एवढा एक्सायटेड आहे. बरेच लोकांनी थोडं चांगला व्हिडिओ बनवतो असं बोललेत, पण माईक चा प्रॉब्लेम होतो. आणि स्टँडमध्ये काय होतं माहिती का, ते स्टँडला एवढं काय माहिती काहीतरी इश्यू आहे त्यामध्ये, की आपल्याला ते आवाज नाही येत, पण जेव्हा ते थोडंसं तरी शेक झालं मुवमेंटमध्ये, ते इकडं माईकचं जे स्टँडचं जे आवाज आहे तो माईकमध्ये क्लिअर कट. आता मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही ऐकलं असेल, खूप आवाज आला कारण की मी बाहेर गेलो. असं स्टँड लावून बोललं काही इश्यू येत नाही, पण बाहेर गेलं तर इश्यू येतो. तर अजून बरंच काही एक्सप्लोअर करण्यासाठी मी हा माईक घेतला आहे. हा माईक मला ऑफर, आधी ओपन करू, तुम्हाला नंतर प्राईस सांगतो. चला, तर याला आता ओपन करू आपण. तर याला ओपन करण्यासाठी मी आणले एक 40 वर्ष जुनी सीझर. याला ओपन करू. भीती वाटते माहिती का खरंच हे ओपन करायला. वाव, नवीन गोष्ट उघडायला तर लय भारी मजा येते. तर आता याला उघडू. याला उघडायचं कसं आहे पण? हो, असं आहे. झाले ओपन. तर हॉलीलँडने आधी कार्ड दिला त्यांचा एक. त्याला ओपन करू. अरे काय टाईट पॅकेजिंग दिली आहे. शुअर वी आर. लेट्स गेट इन टच. टच करायचं आहे त्यांना. तुम्हाला टच करायचं नाही. बॅड टच गुड टच. तर एक क्विक गाईड पुस्तक दिलं आहे मला. हे तर लागणार बाई, कारण की मी पण फर्स्ट टाईम हे बघतोय कसं वापरायचं. हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. ह्याला साईडला ठेवू. हे काय आहे? काहीतरी पुस्तक आहे. जाऊ द्या, हे कामाचं नाही. एक पॅकेजिंग लिस्ट. चार्जिंग केस, लाइटनिंग रिसिव्हर, USB-C रिसिव्हर, 2 ट्रान्समीटर, 2 मॅग्नेट, USB-A to USB-C केबल, विंड फॉर 2 कॅरिंग. चला, हे सगळं साईडला करू. कचरा हे आता आले मेन बॉक्स. पारी फटरी है भाई मेरी तो यहाँ पे. हा बॉक्स असा आलाय एक ब्लॅक कलरमध्ये मी घेतलाय. ब्लॅक कलर इंडियामध्ये हा फक्त ब्लॅक कलरमध्ये अवेलेबल आहे. 1 2 चालू झालेला आहे. तो ऑलरेडी चालू आहे, म्हणजे जसं ओपन केलं तसंच चालू झालं ते. बघा, हे आहेत त्याचे 2 ट्रान्समीटर. म्हणजे हा एक, हा 2 ट्रान्समीटर त्याचे. यासोबत इकडेच त्यांनी मॅग्नेट ऑलरेडी अटॅच करून दिले आहे. बघा, स्ट्रॉंग मॅग्नेट आहे. अरे बापरे, खूप स्ट्रॉंग आहे. खतरनाक क्वालिटी आहे. म्हणजे ते बोलतो ना की आपण मॅग्नेटिक माईक कसं चालेल, नाही, हाय क्वालिटी आहे ब्रो. तर हा दिला एक लाइटनिंग रिसिव्हर. खूप हलका आहे हा, लिटरली खूप हलका आहे. प्लास्टिक बॉडी आहे. एक लाइटनिंग कनेक्टरवाला USB-C. मी दोन्ही घेतलं कारण की जे लाइटनिंगचं आहे ते जास्त अवेलेबल नसतं. सोल्ड आउट झालं खूप. हे नसतंच अवेलेबल मोस्टली. तर मला हे भेटलं C टाईपवालं, त्यामुळे मला खूप महाग गेलं. ठीक आहे, पण हे फ्युचर इन्व्हेस्टमेंटसाठी आता चांगलं आहे. हे झालं. आता याला ठेवू आपण साईडमध्ये. तर पुढे काही या बॉक्समध्ये अजून पण काही ते आहे यामध्ये. पाऊच, हॉलीलँडचा प्रॉपर एक पाऊच आहे, म्हणजे केसिंगसाठी कुठं बाहेर वगैरे घेऊन जाताना याच्यामध्ये टाकून घेऊन जाण्यासाठी. तर ह्यामध्ये काय, ह्यामध्ये पण ओ माय गॉड, विंड फर. अच्छा, हा कसा आहे की ह्याला असं माईकला वरती कॅप सारखं, हे बघा कॅप असते. मला पण डाऊट यायचं की नाही का हे लावतात कसं त्यामध्ये. हे बघा, कॅप असते ह्यामध्ये. आणि काय सॉफ्ट आहे भाई, सॉफ्ट. अजून बघूया ह्यामध्ये काय येतं. हा USB-A to USB-C वाला केबल आहे की ह्यामध्ये.
केबल तर चांगलं क्वालिटीचंच दिसते बघा, चांगली थिकनेस आहे वगैरे. तर अजून यामध्ये काही हायड्रेशन ते जेलीवालं. तर आता टेस्टिंग टाईम, ह्याला मी टेस्ट करून बघणार आहे फर्स्ट टाईम. तर हे लाईटनिंग पोर्टवाले घेऊन मी फोनला कनेक्ट करतो. हे झालं कनेक्ट. थांबा व्हिडिओ. तर ह्याच्यात त्याला मी इन्स्ट्रक्शन मॅन्युअल वाचलं, त्याला फुल चार्जिंग करावे लागेल. आधी ह्याला चार्जिंग करू आणि मग त्यानंतर आपण ह्याला टेस्ट करू. ओके, 3 hours later. मी चार्जिंगला लावलं आहे. कसं आहे ना, इकडं जेव्हा ग्रीन लाईट येते ठीक आहे, त्यावेळेस ह्याचा अर्थ आहे की चार्जिंग फुल झालेली आहे. आधी हे मॅग्नेट आपण लावून ठेवू. हे आता आपण काढलंय. आता ह्यामध्ये आपण फोनला हे कनेक्ट करू. ठीक आहे, तर हे कनेक्ट झालेलं आहे बहुतेक. आता मी कनेक्ट केलं आहे, मी पण अजून ऐकलेलं नाही कसा आवाज येतं. तुम्हाला ऐकू येते का? हॅलो हॅलो. आणि ह्यामध्ये एक फीचर आहे की आपण जोरात ओरडलं नाही का अचानक हे एकदम बॅलन्स आवाजमध्ये येणार ते, असं याला एक फीचर आहे. तुम्हाला माझा आवाज येते की नाही मला माहिती नाही आता, पण त्यामध्ये नॉईस कॅन्सलेशनचा एक फीचर आहे. ठीक आहे, तर नॉईस कॅन्सलेशन कसं करायचं? हां, यामध्ये तर कुठं दिसत नाही मला नॉईस कॅन्सलेशन कसं यूज करायचं. मला वाटतं डबल क्लिक करावं लागतं. ह्यामध्ये नॉईस कॅन्सलेशनचा फीचर कसं करायचा मला अजून नाही कळलेलं. आपण आउटडोअरचा टेस्ट करू चला. हां, तर आता आउटडोअरमध्ये आपण टेस्ट करतो आहे. आवाज कसं येतं तुम्हाला तुम्ही चेक करून सांगा, म्हणजे तुम्ही कॉमेंट करा की येतो आहे की नाही. आता मी आहे एक मीटरच्या डिस्टन्स होते. आता ह्याचा रेंज काहीतरी विसरलो, मी सांगतो तुम्हाला. 1 सेकंड थांबा. ची रेंज काय फालतू आहे हे, खरंच काही उपयोगाचं नाही आहे गाईज. ह्या कंपनीचं जे युजर गाईड मॅन्युअल आहे तुम्ही काही वापरू नका, ऑनलाईनच बघा. आता मी आहे 1 मीटरच्या डिस्टन्सला, हा आवाज येतोय. आपण लांब जाऊन चेक करू. आता 10 मीटरच्या डिस्टन्सवरती आहे, अजून लांब जातो. दिसतोय का मी तुम्हाला? दिसतच असेल. इथून आवाज येतोय का तुम्हाला? एक 15 ते 20 मीटरच्या डिस्टन्सला थांबलो आहे. आता असं मी कुठंतरी रिव्ह्यूमध्ये वाचलं होतं की टर्न करून त्याचा रेंजचा आवाज येत नाही. आणि येत असेल तुम्हाला एवढं डिस्टन्समध्ये, ठीक आहे. एवढं डिस्टन्समध्ये जरी आवाज येत असेल ना माईकचा, तरी ठीक आहे, खूप काय इश्यू नाही त्या माईकचा. तरी मी आता याचं जे आता रेकॉर्ड केलं मी, म्हणजे ते जो मी बघितलं ते मी चेक केलं, त्यामध्ये तर मला साऊंड क्वालिटी तर मस्त वाटली. हां, याचं मूवमेंट टेस्ट करू नका की असं तुम्ही आता बाहेर गेले, आता स्टँडिंग बोलतोय तर काय हे पडत नाही. याचं मॅग्नेटची क्वालिटी काय मला तर चांगलीच वाटते, कारण की ते एकदम घट्ट धरून बसलं आहे फोनला, सॉरी माझ्या शर्टला. बघू आता. हाचं वातावरण खूप असं तुम्हाला डल वाटतं ना, पण खरं तर खूप ह्युमिड आहे इकडं. जाऊ द्या, चला आता मूवमेंट टेस्ट करून बघू. तर आता फॅन पण चालू आहे. फॅनचा आवाज येतो की नाही माहिती नाही मला. हां, आता आपण मूवमेंट टेस्ट करू. भीती वाटते खूप मागे. टेस्ट केलं हालत नाही काय, एकदम स्ट्रॉंग आहे ते पण. तर हॉलीलँड लार्क A1 ह्याची प्राईस. आता हा जो मॉडेल आहे त्याच्यामध्ये लाईटनिंग कनेक्टर, USB-C कनेक्टर, 2 ट्रान्समीटर, केबल, हे याच्यामध्ये चार्जिंग पण होतं त्याचं. तर म्हणजे एक प्रकारे त्याचं पॉवर बँक आहे, बॅटरी केस, हे सगळं ह्यामध्ये येतं. तर ह्याची प्राईस आत्ता ऑफरमध्ये मी घेतली होती 7340 रुपीजला. म्हणजे ट्रान्समीटरची चार्जिंगची रेंज आहे जवळपास त्याच्यामध्ये डॉक्युमेंटमध्ये दिले की 8 hours, पण ते जाती अराउंड 6 hours. ठीक आहे. नॉईस कॅन्सलेशन याच्यामध्ये ऑलरेडी आहे. आणि गेलं कनेक्शन खूप सिम्पल आहे. नवीन घेतलं की चार्जिंग करायचं, ओपन केलं, ट्रान्समिटर लावलं. पण प्रत्येक व्हिडिओच्या आधी नाही का एक 3 सेकंडचा व्हिडिओ काढून घ्या, म्हणजे कसं कधी कनेक्ट झाले का प्रॉपरली. जर कधी होत नाही, कधी मॅन्युअली करावं लागतं, तर तेव्हा फक्त लावून एकदा 3 सेकंडचा एक व्हिडिओ चेक करा की व्हॉइस येते की नाही. आता जेव्हा ओपन केलं, चार्जिंगला लावलं, तेव्हा ऑटोमॅटिक कनेक्शन आहे. फक्त लावलं आणि ह्यामध्ये बघा ही जी ग्रीन लाईट आली ना, याचा अर्थ की हे कनेक्ट झालेलं आहे. ठीक आहे.
तर बघा आता मी दोन्ही कनेक्ट केलेले आहेत. जर कनेक्ट तुम्ही केलं ना तर तिकडे एक जर कनेक्ट केलं आणि एक बॉक्समध्येच ठेवलं तर एक ग्रीन लाईट येईल, एक ब्ल्यू लाईट येईल. जर दोन्ही कनेक्ट केले तर दोन्ही ग्रीन लाईटच येतील. हां, तर एवढंच. अजून काय यामध्ये तर मॅग्नेटचा आधी मला थोडंसं भीती वाटलं. डिसॲडव्हान्टेज मला मॅग्नेटचाच वाटला होता. पण ठीक आहे, स्ट्रॉंग आहे. मी टेस्ट केलेलं आहे, तुम्ही घेऊ शकता. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आहे, चेकआउट करा जाऊन. आणि 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 काय काहीतरी बोलायचं होतं मला, नाही का. हां, तर हा व्लॉग तुम्हाला खूप दिवस म्हणजे मध्ये एक 1-1.5-2 आठवड्याचा गॅप पडला असेल. त्याचं रिझन मी तुम्हाला याच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगेल काय होतं. तोवर तुम्ही हा व्हिडिओ किंवा ह्या सगळे जे व्लॉग्स आहेत आपले, ठीक आहे, त्या व्लॉगमधलं तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही पुढे फॉरवर्ड करून टाका तुमच्या मित्रांना, परिवाराला, जे बघू शकतात फॅमिलीमध्ये. काही शिव्या नसतील, कारण की बरेच त्याच्यामध्ये जे लेटेस्ट आहेत त्यामुळे थोड्यामध्ये शिव्या बीप देत. एंटरटेनमेंटसाठी आहे फक्त, तुम्हाला कोणाला पर्सनली घेऊ नका. फक्त तुम्ही फक्त एन्जॉय करा, यासाठीच मी बनवतो. हां, तर बाय. तर सबस्क्राईब करून ठेवा आणि तुमच्या मित्रपरिवारांनाही पाठवा. इंस्टाग्रामवरती फॉलो करा, ट्विटरवरती फॉलो करा, एक्सवरती फॉलो करा. फेसबुकवरती पण आहे आपण, त्यांचेही लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेले आहेत. फक्त प्रेम दाखवा आमच्यावरती, बस.